नमस्कार. दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. जीएसटी बदलामुळे अर्थ उद्योग जगताला गती. ॲडव्होकेट दीपक पटवर्धन. तटरक्षक दलाचं होअरक्राफ्ट रत्नागिरी. रोटरी स्कूलमध्ये स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊंच्या जयंतीचा कार्यक्रम साजरा. विद्यार्थी सेना अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांचा खेडमध्ये झंझावती दौरा. सविस्तर वृत्त. केंद्र सरकारनं सर्वांना सुखद धक्का देत 20 लाखापर्यंत उलाढाल असणाऱ्यांना जीएसटी मधून वगळण्याच्या निर्णयामध्ये बदल करून ही मर्यादा 40 लाख एवढी केली. 32व्या जीएसटी काउन्सिलच्या सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे लघु उद्योजक, लघु व्यावसायिक, लहान संस्था या सर्वांना जीएसटीच्या योजनेतून सवलत मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केली. तटरक्षक दलाचं ICGS-H 198 हे ओव्हरक्राफ्ट देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर गस्त घालत असताना दिनांक 10 रोजी रत्नागिरीच्या भाटे समुद्र किनारी दाखल झालं. त्या अनुषंगानं रत्नागिरीचे जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी या होअरक्राफ्टच्या कार्यप्रणालीची पाहणी करून सागरी सुरक्षेचा आढावा घेतला. रत्नागिरी मार्गे मुंबई ते मंगळूर दरम्यान गस्ती घालणाऱ्या या तटरक्षक दलाच्या होअरक्राफ्टशी शुक्रवारी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन संजय उगल मुगले तसेच रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अरविंद माळी यांनी पाहणी केली. त्यांना तटरक्षक दल रत्नागिरीचे कमांडर SR पाटील यांनी होअरक्राफ्टच्या कार्यप्रणाली आणि प्रभावीपणा याबद्दल अवगत केलं. रत्नागिरी मार्गे होअरक्राफ्टच्या अशा गस्ती सध्या वारंवार हाती घेण्यात येत असून भाटे येथे होअरक्राफ्टची निर्मिती झाल्यानंतर कोकणचा समुद्र किनारा अभेद्य होईल, असं कमांडर पाटील यांनी सांगितलं. दिनांक 12 जानेवारी 2019 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाबाई यांच्या जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सर्वप्रथम रोटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, पर्यवेक्षक राहुल गाडबैल आणि व्यासपीठावर उपस्थित अन्य मान्यवर यांच्या शुभ हस्ते स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाबाई यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये सक्षम भोसले, पृथा वडके यांनी या महान व्यक्तिमत्वांच्या त्यागपूर्ण, ध्येयनिष्ठ आणि आदर्श जीवनाचा आढावा घेणारी भाषणं केली. यानंतर सौ गुहागरकर मॅडम यांनी तरुणांना आपलं संपूर्ण आयुष्य देशाला समर्पित करण्याचं आवाहन केलं. तसेच बौद्धिक क्षमतेबरोबरच शारीरिक दृष्ट्या बलवान असणं गरजेचं आहे, कारण सुदृढ शरीरात सुदृढ मन वास करतं, असं तत्वज्ञान मांडलं. तसेच राजमाता जिजाऊ यांच्या जीवनाविषयी त्यांनी व्यक्त केलेल्या मनोगतात शिवाजी महाराजांचं विद्यापीठ असलेल्या जिजाबाईंचं संपूर्ण जीवन हे अखंड स्त्री जातीच्या जीवन उद्धारासाठी प्रेरणादायी ठरणारं आहे, असं सांगितलं. राजमाता जिजाऊंचं स्मरण होणं ही आजच्या स्त्रियांकरता काळाची गरज ठरली आहे. आजची प्रत्येक स्त्री ही जिजाऊंच्या संस्कारशील विचारांनी परिपूर्ण असली पाहिजे. जिजाऊंचा आदर्श जर प्रत्येक स्त्रीने डोळ्यासमोर ठेवून त्याचं अनुकरण केलं तर भविष्यात नंतर पुन्हा एकदा शिवाजी महाराजांसारखा थोर पुरुष जन्माला आल्याचं दिसून येईल आणि पुन्हा एकदा देशात कल्याणकारी राज्याची निर्मिती होईल, असं पृथा वडके हिने सांगितलं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गुहागरकर मॅडम यांनी केलं. संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अजित भोसले, मुख्याध्यापिका भूमिता पटेल, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांनी या जयंतीच्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर हे सोमवार दिनांक 14 जानेवारी 2019 रोजी खेडमध्ये संघटना बांधणीच्या निमित्तानं येणार आहेत. मराठी हृदय सम्राट राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सध्या ते रत्नागिरी दौऱ्यावर येत असून खेडमध्ये त्यांच्या जंगी स्वागताची तयारी सर्व विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी करत आहेत. सोमवार दिनांक 14 रोजी सकाळी 10 वाजता कुंभारवाडा येथे ओम चैतन्य मारुती मंदिराजवळ त्यांचं स्वागत करून मोटारसायकल रॅलीनं सहजीवन हायस्कूल येथे श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूलच्या युनिटच्या बोर्डाचं अनावरण करण्यात येणार आहे. त्यानंतर पुन्हा मोटारसायकल रॅलीनं खेड शहरातून खोंडे येथील ICS कॉलेजच्या युनिटचं उद्घाटन करण्यात येणार आहे.
ICS आणि MBA महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांशी खेडचे नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर आणि आदित्य शिरोडकर स्वतः संवाद साधणार आहेत। पुन्हा मोटारसायकल रॅलीनं भरणे नाका येथील तुबा कदम महाविद्यालय येथील युनिटचं उद्घाटन करून हॉटेल बिसू येथे उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थी सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची जिल्हा बैठक घेण्यात येणार असून त्यानंतर पुढील दौऱ्यासाठी ते रवाना होणार आहेत। या कार्यक्रमासाठी ढोल ताशे बॅनर झेंडे फटाके आणि मोटरसायकलचा ताफा आदींची जय्यत तयारी सुरू आहे। तरी खेड शहरातील युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे करण्यात आलंय। येथील सभापती निवास येथे शनिवार दिनांक 12 जानेवारी 2019 रोजी अरुणाताई आमरे यांची महिला आघाडी जिल्हा संघटकपदी निवड झाल्यानंतर पहिली सभा संपन्न झाली। सदर सभेत शहरी आणि ग्रामीण विभागातील महिला आघाडीच्या रिक्त पदांची नियुक्ती करणे तसेच युवती सेनेच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबत चर्चा करण्यात आली। धामणन जाधववाडी येथील सौ श्रद्धा सुदर्शन सावंत यांची महिला शाखा प्रमुख आणि धामणन येथील जयश्री लक्ष्मण जाधव यांची जिल्हा परिषद गट लोटे उपविभाग संघटकपदी नियुक्ती झाल्याचं पत्र त्यांना देण्यात आलं। यावेळी जिल्हा संघटक अरुणा आमरे, तालुका संघटक रेखा गीते, महिला शहर संघटक माधवी बुटाला, युवा सेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे, युवा शहर संघटक रेशम पाटणे यांच्यासह शहर आणि ग्रामीण भागातील महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या। खेड येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये अटल टिकरिंग लॅब उद्घाटन सोहळा रविवार दिनांक 13 जानेवारी 2019 रोजी दुपारी 1:30 वाजता संपन्न होणार आहे। सदरचा उद्घाटन सोहळा हा महाराष्ट्र राज्याच्या राज्यसभेत नेतृत्व करणारे भारतीय सदस्य डॉक्टर विनय प्रभाकर सहस्त्रबुद्धे आणि रत्नागिरी जिल्हा प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी देवीदास कुल्हाड तसेच रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व पदाधिकारी आणि शिक्षक यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे। या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व प्रशालेंचे अध्यक्ष, मुख्याध्यापक आणि विज्ञान विषयाचे शिक्षक उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रोटरी क्लब खेड आणि रोटरी स्कूलच्या वतीने करण्यात आले। महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि आमदार संजयराव कदम यांचं खेड नगर परिषदेच्या वतीने स्वागत आणि सत्कार करण्यात आला। या प्रसंगी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर, नगरसेवक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। खेड सुवर्णकार संघाची वार्षिक सभा एकता दिनाचं औचित्य साधून दिनांक 9 जानेवारी रोजी संपन्न झाली असून यावेळी खेड सुवर्णकार संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। यामध्ये अध्यक्षपदी विजय खेडेकर, उपाध्यक्ष पुरुषोत्तम पालकर, सचिव निलेश सागवेकर, सहसचिव प्रकाश जाधव तर खजिनदारपदी जयेश गुहागरकर यांची निवड करण्यात आली आहे। तालुका काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी विजय रोशनलाल जैन यांची तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेस सेवादल कार्यकारिणीवर चिटणीस म्हणून अब्दुल रहिमान इसाक सिद्दीकी यांची नियुक्ती करण्यात आली असून तशा आशयाचं पत्र जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस सुरेशजी कातकर आणि ज्येष्ठ नेते आप्पा मेस्त्री यांच्या उपस्थितीत त्यांना देण्यात आलं। त्यांच्या निवडीचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। यावेळी खेड शहर आणि तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्यानं पक्ष संघटना वाढीचं काम जोमानं सुरू करू अशी ग्वाही विजय जैन आणि अब्दुल रहमान सिद्दीकी यांनी दिली। रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार बाळासाहेब माने यांच्या वाढदिवसानिमित्त चिपळूण येथील कामते कुटीर रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप आणि बिस्किट वाटप करण्यात आलं। यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस संतोष चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष परेश चितळे, तालुका अध्यक्ष राकेश घोरपडे, शहर अध्यक्ष साहिल रानडे, तालुका उपाध्यक्ष मंदार कानापडे, शहर सरचिटणीस प्रभंजन पिंपुटकर, अमेय सुर्वे, राहुल पिटले, रोहित जोशी, साक्षी शिर्के, प्रतीक्षा पेंढारी, नमिता बुरटे, नेहा पाटील, सागर सकपाळ, ऋत्विक मोहिते, निखिल चव्हाण, तुषार देसाई, अनामिका आंबेरे आदी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आमदार संजयराव कदम यांचं खेड नगर परिषदेच्या वतीने स्वागत आणि सत्कार करण्यात आला। यावेळी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अजय शेठ बिरवटकर, सन्माननीय नगरसेवक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।
5वा वित्त आयोगाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सन्माननीय व्ही गिरीराज यांना 73व्या घटना दुरुस्तीमधील नमूद तरतुदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना, जिल्हा परिषदांना सर्व अधिकार देण्यात यावेत आणि 73व्या घटना दुरुस्तीनुसार जिल्हा परिषदेकडे वर्ग केलेले सर्व विषय जिल्हा परिषदेकडे देण्यात यावेत असं रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आलं। निवेदनात मागणी करण्यात असलेले मुद्दे: अभ्यांगत करापोटी ग्रामपंचायतीमध्ये जमा होणाऱ्या रकमेच्या 25% रक्कम जिल्हा परिषद उत्पन्न म्हणून जिल्हा परिषदेकडे जमा करणे, अभ्यांगत करापोटी जमा होणाऱ्या रकमेच्या खर्चाचे अधिकार प्रधान सचिव यांच्या ऐवजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना द्यावेत, उपअभियंता बांधकाम आणि ग्रामीण पाणीपुरवठा यांच्यासाठी कार्यालयीन वाहन मंजूर करण्याबाबत, कोकणातील शेतकऱ्यांच्या पिकांचं नैसर्गिक आपत्ती आणि हवामानातील बदल यामुळे होणाऱ्या नुकसानीचं सर्वेक्षण तातडीनं करून त्याप्रमाणे नुकसान भरपाई मंजूर करण्याबाबत, नगरपंचायत कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद जागा आणि मालमत्तांचं उत्पन्न नुकसान भरपाई जिल्हा परिषदेला मिळण्याबाबत, पंचायत समितीसाठी कार्यालयीन नवीन इमारती मंजूर करणे या आणि अशाच प्रकारच्या इतर मागण्यांबाबतचं निवेदन देण्यात आलं। जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरूपा साळवी, माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती अण्णा कदम, रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती सदस्य सन्माननीय अरुण चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। जीएसटी बदलामुळे अर्थ उद्योग जगताला गती, ॲडव्होकेट दीपक पटवर्धन। तटरक्षक दलाचं होअरक्राफ्ट रत्नागिरी। रोटरी स्कूलमध्ये स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊच्या जयंतीचा कार्यक्रम साजरा आणि विद्यार्थी सेना अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांचा खेडमध्ये झंझावती दौरा। याचबरोबर दीप न्यूज संपल्या। धन्यवाद।